Ollie's first day at school. ऑलीचा शाळेतील पहिला दिवस. ऑलीचा आज शाळेतला पहिला दिवस होता. त्याच्या पोटात थोडं गडबडल्यासारखं वाटत होतं. हसावं की लपावं, हसावं की लपावं. तेवढ्यात आईने त्याला हळूच मिठी मारली आणि म्हणाली, ऑली, तू समजतोस त्यापेक्षा जास्त धाडसी आहेस. शाळेत सगळंच खूप मोठं वाटत होतं. मोठे दरवाजे, मोठ्या पायवाटा आणि मोठे आवाज. ऑली छोटे छोटे पाऊल टाकत चालत होता. तेवढ्यात एमा नावाची एक मुलगी त्याला पाहते आणि हात उंचावून आनंदाने हॅलो करते. ऑलीला बसायला एक खुर्ची मिळाली. तो शांतपणे बसला. त्याला बोलायला खूप लाज वाटत होती. एमा जवळच बसली होती. ती वाट पाहत होती. ऑलीवर पाहिल का? पण ऑली खालीच आपल्या बोटांकडेच पाहत राहिला. तेवढ्यात शिक्षिकेने वाटून घेण्याची टोपली पुढे आणली. त्या टोपलीत रंगीत खडू भरलेले होते. इतर मुलं पटकन धावली. त्यांनी आपापले आवडते रंग घेतले. पण ऑली थोडा मागेच थांबला. तो शांत उभा राहिला. एमाला एक कल्पना सुचली. तिने चमकदार इंद्रधनुष्याचा खडू घेतला आणि ऑलीकडे चालत गेली. Do you want to draw? ती हळूच म्हणाली, माझ्यासोबत चित्र काढशील का? ऑली थोडा आश्चर्याने डोळे मिचकावला. ऑलीने मान हलवली. खूपच थोडीशी, पण ती पुरेशी होती. थोड्याच वेळात दोघं मिळून मोठं उजळ आकाश चित्रात काढू लागले. आणि हळूहळू ऑलीचा चेहरा आनंदी हसण्यात बदललं. खाऊची वेळ आली. ऑलीने आपला डबा उघडला. आत ताऱ्याच्या आकाराच्या कुकीज होत्या. त्याने एक कुकी घेतली. मग त्याने दुसरी कुकी एमाकडे दिली. तो धाडस करून म्हणाला, तू माझ्यासोबत वाटून खाशील का? लवकरच खेळाचं मैदान सगळ्यात छान जागा वाटू लागली. ऑली आणि एमा घसरगुंडीवर एकामागून एक घसरत होते. ते खाली येताना खूप हसत होते. मित्र बनवणं इतकं भीतीदायक नव्हतंच. आणखी मुलं खेळायला आली. सगळे मिळून एक मोठं आनंदी वर्तुळ बनवलं. ऑलीनेही खेळात मदत केली. तो थोडा पुढे उभा राहिला. ऑलीचं मन खूप आनंदी वाटत होतं. कारण आता त्याला असं वाटलं की अखेर आपलं हक्काचं ठिकाण सापडलं. दिवस संपला. ऑली धावत आईकडे गेला. त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू होतं आणि त्याच्या हातात एक रंगीत चित्र होतं. तो अभिमानाने म्हणाला, आई, आज मला एक मित्र मिळाला. कथेचा बोध. एखादी छोटीशी गोष्ट शेअर केल्याने एक मोठी, सुंदर मैत्री सुरू होऊ शकते. कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक अद्भुत गोष्टींसाठी लिटल टेबलला सबस्क्राईब करा.